इंद्र दादा यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र त्यांच्या नावानं आज हा संघ इथं खेळ करतोय। गेले 1 ते 1.5 वर्ष मच्छिंद्र दादाच्या नावानं हा संघ धारावे संघ मात्र नवी मुंबईमध्ये रायगडमध्ये आपला खेळ साकारताना पाहायला मिळतो आणि त्यांच्या स्मृतींना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मैदानामध्ये सर्व खेळाडू धारावे संघाचे सर्व खेळाडू मात्र नक्कीच त्यांच्यामध्ये मात्र नक्कीच थोडीशी टीम मीटिंग आणि रणनीती मात्र आखली जाईल। त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं सामन्याला सुरुवात होईल। 4 षटकांचा सामना असेल। मगाशी आपल्याला जो डिसिजन जो घेतला आहे टॉस जिंकल्यानंतर खरं तर सुरुवातीला आणि शेवटी म्हणजे शेवटी थोडासा आपल्याला अंधार असेल वगैरे किंवा सेकंड इनिंगला मात्र नक्कीच अंतिमच्या दिवशी थोडंसं चेस करण्यासाठी डिफिकल्ट होईल म्हणूनच पहिल्यांदा फलंदाजीचा डिसिजन घेतला जातो आणि सुरुवातीला एक डिसिजन घेतला जातो। जोडी देखील मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक चमचमता सितारा ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने टेनिस 11 नेहरू या संघाच्या दरम्यान खेळत असताना अफलातून खेळ केला, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या काही मोठमोठ्या व्यावसायिक क्रीडा स्पर्धा झाल्या, खुल्या गटातील स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धांमध्ये देखील खुल्या गटातील संघांच्या माध्यमातून अफलातून कामगिरीने ज्या खेळाडूने मात्र अनेक मायबाप प्रेक्षकांना प्रभावित केलं तो खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय। अरविंद राणा अर्थातच सोनू मैदानामध्ये दाखल होतो स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकर एंडला देखील तेवढाच एक चांगला दर्जाचा खेळाडू, एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू आणि खऱ्या अर्थाने 2.5 ते 3 वर्ष ज्या खेळाडूने देखील भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलामध्ये देखील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देखील अंडर 17 अंडर 19च्या माध्यमातून देखील चांगला खेळ केलाय तो सिद्धेश राठोड। पहिलाच बॉल फटका चांगला आहे अरविंद राणाच्या बॅटमधून, परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला देखील मिळते। तोपर्यंत 2 रन देखील यावेळेस कंप्लीट केल्या जात आहेत। फिल्डर थोडासा फंबल झाला लॉंग ऑफच्या दिशेने। बॉलिंग मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळतोय रफ्तारचा सौदागर, वेगाचा राजा अर्थातच विकी भोईर, धारावे एक्सप्रेस त्या खेळाडूने देखील 10 PL या स्पर्धेमध्ये यश BCA लायन्स या छत्तीसगडच्या टीममधून खेळत असताना चांगलं प्रदर्शन केलं होतं। फटका फसलाय की काय, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। फिल्डर चेंडू मागे धावतोय परंतु सावरण्याचा प्रयत्न, एक चांगला प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डरच्या दरम्यान। तोपर्यंत 3 रन देखील यावेळेस कंप्लीट केल्या। नितेश सर, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर असा एकमेव खेळाडू आहे क्रिस गेल ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या सामन्यादरम्यान 3 धावा या पळून काढल्या नाहीत, परंतु यावेळेस 3 रन कंप्लीट केल्यात बॅट्समन अरविंद राणा सोनूने। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सिद्धेश राठोड, मोठे स्ट्रोक लगावण्यासाठी माहिर देखील आहेत चौपेरीन नेत्रदीपक खेळ देखील या खेळाडूच्या दरम्यान कित्येक वेळा आपण पाहिलाय आणि अमरावती येथे झालेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील चांगली बॅटिंग या खेळाडूच्या दरम्यान देखील पाहिली होती। पंचांचा इशारा येते, थोडंसं व्यर्थ आलं, डेड बॉलला चा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवला जातोय पंच गुरुनाथजी पाटील यांच्या माध्यमातून। बॉलिंग मार्कवर देखील विकी भोईर आपल्याला पाहायला मिळतोय। मच्छिंद्र स्मृती धारावे त्यांच्या विरुद्धामध्ये टेनिस 11 नेहरू यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पाईचा संपर्क तुटलाय। थेट विकेट कीपर सिद्धेश म्हात्रे याच्या चेंडूमध्ये याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय। डॉट बॉलची समाप्ती। P1 से पहिले षटक सुरुवातीचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय
आणि 3 बॉलचा खेळ देखील शिल्लक असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते विकी भोईर. यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय? फिल्डर चेंडू खाली येतोय परंतु जजमेंट चुकल्यानंतर 2 धावा देखील यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत. आणि ज्या ज्या वेळेस मिसफिल्डिंग होते त्या त्यावेळेस बॉलरचा आत्मविश्वास कमी होतो आणि ज्या ज्या वेळेस फिल्डिंग चांगली होते त्यावेळेस बॉलरचा आत्मविश्वास देखील वाढत असतो. परंतु यावेळेस झेल सुटल्यानंतर कशा प्रकारची बॅटिंग करेल बॅट्समन सिद्धेश राठोड, कारण एक चांगली क्षमता आहे शेवटच्या क्षणापर्यंत रणझुंजार खेळी करण्याची या खेळाडूमध्ये. परंतु आज कशा प्रकारचं प्रदर्शन होईल या मॅचमध्ये प्रश्नचिन्ह जरूर आहे. यावेळेस देखील यष्ट्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग बेताचा होता, वेध यष्ट्यांचा झाला आणि बॅट्समन क्रमांक पहिला यावेळेस होईल बाद. सिद्धेश राठोड बॅक टू पॅव्हलियन. बॅट्समन देखील प्रदीप मैदानामध्ये दाखल झालाय. कौतुक करावं लागेल यावेळेस विकी भोईरचं देखील, कारण सुरुवातीला 2 बॉलमध्ये 5 रन खर्च केल्यानंतर कुठेतरी थोडीशी रणनीती बदलली आणि त्यानंतर ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्यासाठी एक चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. थेट ऑफस्टिक या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. बॅट्समन सिद्धेश राठोडला परतीचा इशारा दिला आणि 1 डाऊनसाठी मैदानामध्ये दाखल झालाय प्रदीप. T1चे पहिले षटक. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. डीपमध्ये आपण पाहू शकाल धीरज भोईरला. यावेळेस देखील वेगाने चेंडू स्वार केला. एक चांगला बाउन्सर. लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर लाईन देखील अतिशय दर्जेदार आपण पाहिली. तर 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थाने डेनिस 11 नेहरू संघ जाऊन पोहोचला जातोय. गडी बाद 7 रन 7 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. तर बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केले नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील अपकमिंग सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय धीरज भोईर. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने ज्या ज्या ठिकाणी गेलाय ना त्या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत झालेला खेळाडू. अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर किताब जिंकले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल धीरज भोईर. यावेळेस देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर जाईल तोपर्यंत फिल्डर थोडासा फंबल होतोय. चेंडू जाईल, चेंडू जज होईल तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस पूर्ण केल्यात. आपण जर खऱ्या अर्थाने यंदाच्या हंगामात देखील मच्छिंद्र नाईक स्मृती चषक ही स्पर्धा देखील पाहिली, परंतु गत वर्षी याच खेळाडूला त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने स्कूटी मॅन ऑफ द सिरीजमध्ये मिळाली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज भोईर. आज आपण पाहतोय की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खऱ्या अर्थाने एक चांगली गती लाभते. टेनिस बॉल क्रिकेटला देखील एक चांगली गती मिळाली. टेनिस बॉल क्रिकेटची देखील उंची वाढली आणि टेनिस बॉल क्रिकेटचे देखील खऱ्या अर्थाने क्रांती होताना आपण पाहतोय. कारण नितेश सर 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजच्या रूपामध्ये खऱ्या अर्थाने एक 2 व्हीलर बाईक देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील स्विच हिट केला जातोय. प्रॉपर टायमिंग होतं परंतु फिल्डर थोडासा फंबल होईल. मिळतील 4 रन.
आज आपण पाहतोय की लहानापासून ते वयोवृद्धांपासून ते लहानापर्यंत तुम्हा सर्वांना एकत्रित करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि हाच क्रिकेटचा खेळ आज आपल्याला या शिवराय चषक 2021च्या माध्यमातून या सारसोई नगरीमध्ये श्री गणेश रामलीला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा धीरज, यावेळेस देखील पुन्हा एकदा वॉट अ क्लासिकल बॅटिंग, लाजवाब बॅक टू बॅक 2 अशा प्रकारची प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतात. षटकार प्रिन्स, जर का आज या मैदानावर केविन पीटरसन असतात त्यांनी देखील टाळ्या वाजवल्या असत्या, कारण स्विच हिटचा जनक म्हणून केविन पीटरसन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. काय अफलातून कनेक्ट केलाय चेंडू, एक्झिक्युशन किती सॉलिड आहे पहा. जागेवरनं चेंडूची लाईन जज करणं, लाईन जज केल्यानंतर मात्र प्रतिमा बदलणं, त्यानंतर मात्र काय कनेक्ट केलाय, सरळ भिरकावून दिला षटकारासाठी. चौकार, त्यानंतर षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा अर्जित करतोय हा फलंदाज. काय फलंदाजी साकारतोय सोनू. तरी ज्या प्रकारे आपण अशा प्रकारचे स्ट्रोक ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस तुमची जी चेंडूवरची नजर असते ती देखील खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुमचं हँड कॉर्डिनेशन हे देखील खूप महत्त्वाचं असतं. यावेळेस देखील स्टेप आउट करून हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल यावेळेस कंप्लीट देखील केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 20 रन आतापर्यंत होतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रदीप, परंतु यावेळेस प्रदीपला देखील एक मोठा खेळ साकारावा लागेल, कारण ज्या ज्या वेळेस तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करायचं असतं त्यावेळेस षटकार चौकारांची आतिषबाजी देखील तुम्हाला करावी लागते. आणि यावेळेस देखील हेच प्रात्यक्षिक बॅट्समन प्रदीपला साकारावा लागेल. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध, शॉट फाईन लेगच्या दिशेने फिल्डर तैनात आणि बॅट्समन प्रदीपला दिला जातोय परतीचा इशारा. न्यू बॅट्समन देखील मैदानामध्ये दाखल होतोय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अमित वाडकर मैदानामध्ये दाखल होतोय. मोठे फटके लगावण्याची क्षमता कित्येक स्पर्धांमध्ये मोक्याच्या क्षणी अफलातून कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान आपण पाहिली, परंतु आज पहिल्या सत्राच्या दरम्यान किती रनचं टार्गेट सेट करण्यासाठी संघर्ष करेल हा बॅट्समन देखील कौतुक करावं लागेल. धीरजचं देखील, कारण चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून देखील. यावेळेस देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने, फिल्डरला बीट करून मिळतील 4 रन. चौकार. आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ते म्हणजे 24. धीरज भोईर थोडासा महागडा ठरला, कारण 17 रन त्याने खर्च केल्या सेकंड ओव्हरमध्ये. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे 17 रन आले आणि 24 रन आतापर्यंत होत आहेत. स्कोरबोर्डवर देखील डेनिस 11 नेहरू या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 24 रन. ओव्हर नंबर 3 ज्या खेळाडूने मात्र खऱ्या अर्थाने दारावे गावाच्या क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर क्रिकेट ऑफ नवी मुंबई. आणि खऱ्या अर्थाने आपण जर नितेश सर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी सचिन नाईक यांच्या हाताला दुखापत देखील झाली, परंतु दुखापतग्रस्त असताना देखील त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ देखील केला. आणि ज्या प्रकारे त्यांची जी जिद्द आहे
ती जिद्द आपल्याला पाहायला मिळते. कारण जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जिद्दीच्या जोरावर एखादा संघर्ष करताना त्याचं सामर्थ्य देखील मिळतं. सचिन नाईक येत आहेत गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेसचा पहिलाच बॉल, पायाचा वेध जरूर घेतलाय की काय, परंतु लेग बाईचा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. बॅट्समन सोनू थोडासा स्वतःवर नाखुश राहिला, कारण आपण जर विचार केला तर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. थोडीशी उंची कमी होती, परंतु लाईन मिस केल्यानंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक रन मिळाली गेली. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अमित वाडकर, एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू देखील आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल या ठिकाणी, मिळतील 6 रन षटकार. आतापर्यंत जर आपण बॅट्समन अमित वाडकरचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ त्याने पेस केलाय. त्यामध्ये एक षटकार, एक चौकार देखील लगावलाय. या बॅट्समनने अनेक तडकेबाज बॅटिंगचा नजराना देखील यावेळेस पेश केला जातोय. कारण ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळते, कारण सुरुवातीला सरावादरम्यान ज्यावेळेस तुम्ही चांगला खेळ करता त्यावेळेस तुमच्या टीममध्ये तुम्हाला संधी मिळते, परंतु त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करावा लागतो. यावेळेस देखील पुन्हा एकदा अमित वाडकर यावेळेस आपल्या अफलातून बॅटिंगने प्रेक्षकांची मन जिंकतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन पलीकडे चेंडू, हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहायला मिळतात. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन नाईक. यावेळेस देखील सराईच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर विकी भोईर चेंडू खाली येईल, चेंडू जज करेल तोपर्यंत एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. 38 रन, ज्या प्रकारे 38 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील होत आहेत. रन देखील आतापर्यंत धावफलकावर होत आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील यष्ट्यांचा वेध आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅट्समन अरविंद राणा सोनूला दिला जातोय परतीचा इशारा.
क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान आपण सातत्याने पाहिली आणि तोच खेळाडू आज ओरम क्रिकेटमध्ये देखील कशा प्रकारची भूमिका पार पाडेल हे प्रश्नचिन्ह असतं. कारण क्रिकेटची पहिली सुरुवात ही लहानपणापासून ज्यावेळेस आपण क्रिकेटची नाळ आपली जोडते त्यावेळेस आपण सुरुवातीला अंडरम क्रिकेट खेळतो. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. यावेळेस देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन राहुलला देखील दिला जातोय. परतीचा इशारा. मग शिकाऱ्याच्या मैदानामध्ये दाखल झाला. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 रन आतापर्यंत आपल्याला होताना देखील पाहायला मिळतात. शेवटचं एक षटक शिल्लक देखील असेल. अडतीस रन आतापर्यंत होतात. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अमित वाडकर, ज्याच्या बॅटमधून 2 विस्फोटक षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकाची गती वाढवण्यासाठी या खेळाडूचा देखील एक मोठा संघर्षमय खेळ देखील आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर भावेश नाईकला आमंत्रित केले. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित यंग टॅलेंटेड खेळाडू आणि ज्या खेळाडूच्या नावावर 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावण्याचा विक्रम देखील आहे तो खेळाडू यावेळेस बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. भावेश नाईक. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे अमित वाडकर. शेवटचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट सेट करणारी ओव्हर. हा पहिलाच बॉल. फिल्डर तैनात होता परंतु चांगलं प्रात्यक्षिक. एकच रन यावेळेस कंप्लीट केली जाते. दुहेरी रनचं प्रात्यक्षिक आणि बॅट्समन जॉन्सनला दिला जातोय परतीचा इशारा. तर न्यू बॅट्समन देखील अज्जू मैदानामध्ये दाखल होते. अंडरम क्रिकेटमधील एक नामांकित प्रसिद्ध खेळाडू. यावेळेस यष्ट्यांचा वेध. यू मिस डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय आपल्याला पाहायला मिळतात. थेट यष्ट्यांचा वेध घेतल्यानंतर यष्टी देखील उद्ध्वस्त झाली. गाडी सुटली.
यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अज्जूला देखील एक मोठा खेळ करावा लागेल. जर एक टार्गेट मोठं सेट करायचं असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील भिरकावून दिलाय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. गली गली तेरी लाज जल एक चांगला बाहुबली षटकार आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉन पद्धतीचा बॉल रिलीज केला होता. फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. पहिल्या सत्राचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होते. पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर 52 रन्स स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात आणि 53 रनचं लक्ष देखील असेल. सकाळच्या सत्राचा जर आपण विचार केला तर कुक्षित संघाच्या समोर ज्यावेळेस टाकीगाव संघ मैदानामध्ये खेळत होता त्यावेळेस देखील 53 रनचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु यावेळेस हे लक्ष या ठिकाणी पूर्ण होईल की काय हे प्रश्नचिन्ह जरूर असेल. कारण येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 रनचं लक्ष. तर या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे मैदानामध्ये केला जाईल याचं धावतं वर्णन आमचे सहकारी व नवी मुंबईमधील एक नामांकित समालोचक नितेश दादा भोईर. तो आइए नितेश दादा भोईर आगे खुद का हाल सुने निकले माइक्रोफोन पर तुरंत रजा से. धन्यवाद. भूमिकेमध्ये आपल्याला मात्र आज संपूर्ण दिवसभर ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनमोहन करण्याचं कार्य त्यांनी केलंय आणि आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतली पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पहिल्या इनिंगमध्ये आवाज तुम्ही ऐकला प्रिन्स राहुल शिरसाट या नवी मुंबईमधील एक जबरदस्त गोड आवाज. अगदी प्रत्येक प्रेक्षकाला क्रीडांगणाबाहेर ज्यानं भुरळ घातली त्या आवाजानं तो आवाज आपण ऐकला. आणि जर का सामन्याचा विचार केला 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावा असं टार्गेट आहे. सलामीचे फलंदाज धारावे संघ लगेचच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. 12.5 13.5 ची सरासरी आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 13.5 म्हणजे एका षटकामध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर 360 आणि सिरीज मॅन देखील ओळखला जातो असा धीरज भोईर आणि सिद्धेश. एक्सप्लोजिव्ह बॅटिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये
जबरदस्त क्षमता आहे. अ बॅट्समन्स विथ हाय पोटेन्शियल विथ द बॅट. कित्येक स्पर्धा ज्यानं मात्र अक्षरशः गाजवल्या, दणानून सोडल्या. धारावी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र टॉप ऑर्डर कशी असावी, त्या टॉप ऑर्डरला मात्र नक्कीच साजेसा असा खेळ आणि जबरदस्त मूर्तिमंत उदाहरण सेट केले ते धीरज भोईर यानं. धारावी संघाचं नाव मात्र नक्कीच अक्रॉस मुंबई आणि अक्रॉस रायगड ज्यानं प्रत्येक गावागावात पोहोचवलं, तो अतिशय कल्पक असा फलंदाज, मैदानाच्या चौफेर फलंदाजी करू शकतो असा फलंदाज धीरज भोईर ऑन नॉन स्ट्रायकर एंड. आणि हार्ड हिटर सिद्धेश ऑन स्ट्राईक. थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जॉन्सन गोलंदाजी मार्कवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. सुरुवात कशी होते या सुरुवातीवर मात्र नक्कीच सामन्याचे चित्र अवलंबून असेल. समोर येत आहेत फलंदाज सिद्धेश. पहिला चेंडू आणि रनअपमध्ये थोडीशी हलकीशी गफलत आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या रडारकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. 10 ते 12 पावलांचा जबरदस्त जोरखस रनअप. पंचांच्या उजव्या अंगानं गोलंदाजी करण्यासाठी तयार असतील. जॉन्सन. पहिला चेंडू. दिशा भरकटली. पंच गुरुनाथ पाटील सर आमच्याकडे इशारा करतायत. दिस इज डिक्लेअर्ड वाईट बॉल. वाईट बॉलनं सुरुवात होते. अवांतर 1 आणि धारावी संघ मात्र आपलं सांघिक धावफलकाचं दार इथं उघडलं जातं. अकाउंट ओपन केलं जात आहे. 1 धाव मिळाली. एका धावनं धावसंख्या पोहोचली ती 1 वर. सिद्धेश आणि धीरज. फलंदाजीचा स्क्वॉड जर का बघितला गेला तर जबरदस्त मजबूत फलंदाजी असलेला हा संघ संपूर्ण नवी मुंबईमध्ये सुप्रसिद्ध सुपरिचित. या वेळेला काय तडाखा पहा. जागेवरनं चेंडूची लाईन रीड करतोय. पीक केला, जज केला, सरळ डेलिव्हर करतोय स्ट्रेट लॉंग ऑनच्या वरनं. षटकार येईल. सिद्धेश गेट्स ऑफ द मार्क विथ दी 6. जॉन्सन याची थोडीशी महागडी गोलंदाजी. पहिला चेंडू वाईड बॉल. त्यानंतर षटकार. 53 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत आणि 53 धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत सिद्धेश आणि धीरज भोईर. उजव्या हाताचा हलवार पद्धतीचा मिडियम पेसर गोलंदाज तयार. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू खोडून काढलाय. फुल डाईव्ह मारून हा चेंडू पकडायचा होता. झेल पकडायचा होता. प्रयत्नांना मात्र नक्कीच 10 पैकी 10 गुण मिळतील, परंतु इथे मात्र मोबदल्यात मिळेल ही 1 धाव. झेल इथं निसटला गेला. त्यानंतर मात्र या एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 8 फॉर द लॉस ऑफ नो विकेट. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला गोलंदाज जॉन्सन. धीरज आणि सिद्धेश साठी मात्र स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये आपल्याला अजय पाहायला मिळतात. अज्जू. आणि मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद. या विलीला पहा. खोलवर टप्प्याचा चेंडू. जेव्हा जेव्हा या टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच खोलवर टप्प्याचे चेंडू पडले जातात तेव्हा तेव्हा मात्र आठवण येते टी नटराजनची. काय संघामध्ये ज्यानं आपला नावाचा दबदबा निर्माण केलाय. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. ह्या वेळेला मात्र हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षक गाठतंय. सिद्धेश कोणतीही चूक न करणार. हा झेल इथं पकडला जातो. आता मात्र मोठा फलंदाज, मोठा मासा गळायला लागतोय. कोणत्याही प्रकारची धाव अर्जित न करता मात्र धीरज भोईर सारखा एक एक्सप्लोजिव्ह फलंदाज तंबूच्या आश्रया परतल्यानंतर मात्र डेनिश 11 नेरूळ संघाचं मात्र कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल. मोठा फलंदाज ज्याच्याकडे आशेच्या नजरेनं पाहिलं जात होतं, परंतु त्याच्या बॅटमधनं आपल्याला मात्र धावा पाहायला मिळाल्या नाहीयेत. स्वतःवर थोडेसे नाराज असतील. टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना गेल्यानंतर मात्र नक्कीच थोडासा हताश आणि नाराज आपल्याला पाहायला मिळेल. जो आत्मविश्वास दाखवला तर त्या आत्मविश्वासाला सार्थ ठरत नाहीयेत. क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच म्हटलं जातं तुमचा क्लास हा परमनंट असेल, फॉर्म नक्कीच टेम्पररी असेल. इथं मात्र धीरज भोईर सारखा फलंदाज परतल्यानंतर मात्र आता जबाबदारीचं ओझं, रिस्पॉन्सिबिलिटीचं ओझं घेऊन मात्र मैदानामध्ये उतरत आहेत सचिन नाईक.
सचिन नाईक मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पोहोचतोय. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. क्रिकेटचा खेळाडू म्हणून जे गुण तुमच्याकडे हवे असतात त्या सर्वांची बेरीज म्हणजे सचिन नाईक. जिद्द, चिकाटी, साहस, पेशन्स, संघर्ष, कॉन्फिडन्स, डेडिकेशन आणि खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं डिसिप्लिन अँड गेमचं स्पिरिट ज्या कोणाकडे असेल तर एकमेव नाव नवी मुंबईमधलं घेतलं जाईल. सचिन नाईक, मिस्टर क्रिकेट ऑन स्ट्राईक, व्हेरी फर्स्ट अगेन्स्ट न्यू बॉलर मिस्टर जॉन्सन ऑन अटॅक. मागच्या चेंडूवर धीरजाला बाद केलंय. गोलंदाजी खूप चांगली साकारतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. एकूण धावसंख्या पोहोचते ती 8 वर. 53 धावांचं टार्गेट इथे सेट केलं डेनिस 11 नेरूल संघानं. गोलंदाजी मार्कवर धावतोय. पॉपिंग क्रीज क्रॉस करेल. ह्या वेळेला चेंडू मात्र जोरखस लगावलाय. डीपमध्ये मात्र जोपर्यंत शतरक्षक पोहोचतील खूप चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं सोनू याच्या माध्यमातून. इथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. 1 मोर ॲडेड इन द टोटल आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 1-9 अशी धावसंख्या. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. या पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा येतील त्या धावा मात्र नक्कीच येणारं समीकरण चेंडू आणि धावांचं समीकरण मात्र नक्कीच कमी करतील. माणस असेल सिद्धेश याचा. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येतोय. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये अज्जू जातील जोपर्यंत चेंडूवर, जोपर्यंत जातील ग्रिप करतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. 1 मोर पुन्हा एकदा ॲडेड अँड दिस इज द एंड ऑफ दी व्हेरी सक्सेसफुल ओव्हर. कारण या षटकामध्ये धीरज सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे. जॉन्सन यांनी या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 10. छत्रपती शिवरायांना समर्पित वंदनीय असं गीत आपण ऐकलंय. या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला शिवरायांची प्रतिमा आपण पाहताय. जेव्हा जेव्हा या प्रतिमेवर नजर जाते अंगामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण होते. खूप चांगलं सुमधुर संगीत डीजे मास्टर सोमनाथ धन्यवाद देईन. आणि जाऊया पुन्हा एकदा थेट मैदानाकडे. समीकरण आपण पाहताय 18 चेंडूने जिंकण्यासाठी फक्त 43 धावांची गरज. फक्त का? कारण धारावी संघ फलंदाजी साकारतोय. समोर आहेत सिद्धेश आणि त्याच्या समवेत जोडला गेलाय सचिन नाईक. स्वतः संघाचे चांगले मेंटर आहेत. कित्येक हिऱ्यांना पैलू पाडण्याचं कार्य त्यांनी केलं आणि त्यानंतर मात्र नक्कीच कर्णधार पद मगाशी नाणेफेकीसाठी विखे आले होते. ह्या वेळेला सचिन याच्या फलंदाजीचा जर का विचार केला तर मात्र एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी दाखवावी लागेल. कारण चेंडू असतील तुमच्याकडे 18 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील आकाश, ज्याच्याकडे खूप चांगली कल्पकता आहे. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. जलद गतीचा हा चेंडू. मिसटायमिंग स्ट्रोक बॅटचा कडा. रनआउटची थोडीशी संधी होती. जर का डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच सचिन हा मात्र अडचणीमध्ये सापडला असता. तसं घडत नाहीये. ओव्हरच्या स्वरूपात मिळालेली 1 धाव. एकंदरीत मिळतील या धावा 2 आणि संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 12 वर. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय मिस्टर आकाश. जिंकण्याचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये उतरलाय आकाश आणि समोर आहेत फलंदाज सिद्धेश, ज्याच्या मनगटामध्ये जबरदस्त ताकद आहे. ऑन ड्राईव्हचे फटके ज्याच्यासाठी सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. ह्या वेळेला चेंडू टॅप केलाय. चेंडूची हाईट फॅक्टर ठरला गेला. त्यानंतर 1 धाव मिळाली. 1 धावानं पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते ती 13 वर.
पहिल्या गटामधनं मात्र नक्कीच अनुप पाटील आकाश यांचा संघ पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, ते देखील सज्ज असतील. दुसऱ्या गटामधील शेवटचा फ्रेश सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्यांच्या विरोधात डेनिस 11 नेरोल. या वेळेला चेंडू लॉफ्ट केलाय. मन, मस्तिष्क आणि मनगडामधील ताकद तो दाखवतोय. मेहनतीचा नवाब म्हणून ज्याला पाहिलं जातं तो सचिन नाईक त्याच्या बॅटमधनं तडाखेबाज फटका आपल्याला पाहायला मिळाला. सरळ वायडिश ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या वरनं हा येईल षटकार. इट्स अ बिग ब्लो, ह्यूज हिट. अजूनही 15 चेंडू आणि 34 धावांची गरज. थोडासा दडपण असेल आकाशकडे. या वेळेला अंडर प्रेशर चेंडू रिलीज केलाय. चेंडूला सरळ सोडून दिला होता वाईट साडे. जजमेंट थोडंसं फसलं गेलं सचिन यांचं. मिसरीड केला गेला चेंडूला. चेंडू सोडला होता त्यानंतर मात्र यष्टिरक्षक कोणतीच चूक न करता मात्र डॉट बॉलची इथं सांगता होईल. शशी मेहर सर आणि आपल्याला पाहायला मिळतात गुरुनाथ पाटील सर. दोन्ही पंच MCA पॅनल क्वालिफाईड पंच आहेत. सारसोला गावचे भूमिपुत्र पंच. कित्येक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. ह्या वेळेला हा चेंडू देखील लाईन तीच होती परंतु इथं मात्र कनेक्ट केलाय. चेंडू जातो बरोबर वाईडिश पॉइंटच्या वरनं. जाईल हा जमिनीला घरंगलत. चेंडू सरळ सीमारेषेकडे चौकार येईल आणि चौकाराच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या पोहोचते ती 23 वर. समीकरण आता मात्र चेंडू आणि धावांचं पाहायला मिळेल ते म्हणजे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा अंतिमचा चेंडू असेल. समोर आहेत फलंदाज सचिन नाईक. एक चौकार, एक षटकाराच्या साह्यानं मात्र अजूनही खेळतायत. 4 चेंडू फेस केलेत. 11 धावांची अगदी शॉर्ट स्वीट इनिंग पाहायला मिळेल परंतु शेवटपर्यंत ही फलंदाजी साकारावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा 30 लाईन. यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. आता मात्र डीप कव्हर्सचं क्षेत्र गाठलं गेलंय. ताकद किती लावली आहे पहा या फटक्यामध्ये. पुन्हा एकदा जमिनीला गुदगुळ्या करत हा चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 26 धावा. समीकरण बदललंय. सचिन नाईक ज्याचा मगाशी उल्लेख झाला होता टीमचा मेंटर लीड करतोय टीमला आणि आता मात्र एक सकारात्मक भूमिकेमध्ये मैदानामध्ये उतरल्यानंतर मात्र समीकरण जर का बघितलं गेलं तर मात्र शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा असं इक्वेशन मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. यावेळेला चेंडू लॉफ्ट केलाय. सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खाऊ कॉर्नर आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र हा चेंडू ग्रीप करतोय. एकच धाव मिळेल आणि स्ट्रायकर येतील ते म्हणजे सचिन नाईक. सचिन नाईक याच्या फलंदाजीचा जर का विचार केला तर मात्र 5 चेंडू त्यांनी फेस केले. 2 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल. फक्त 1 डॉट बॉल फेकला गेलाय. 5 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी त्यांनी साकारली. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 25 धावांची गरज.
11 चेंडू 25 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर येत आहे. दुसरा चेंडू फेकण्यासाठी तयार सचिन. ह्या वेळेला बॅकफुटवर या चेंडूला मात्र नक्कीच ड्रॅग करायचा होता. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये नक्कीच. त्यानंतर मात्र डॉट बॉल इथं फेकला जाईल. अजूनही 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 10 चेंडू 25 धावा. समोर आहेत गोलंदाज सचिन. ओ हो, काय घडतं इथं. मात्र बिघडला जात आहे ते धारावी संघासाठी. धारावी संघाचा मोठा मोहरा ज्याच्या बॅटमधनं 15 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. सचिन नाईक मात्र परततोय. सचिन याला मिळते पहिलं यश. डेनिस 11 नेरूळ संघाचा हा महत्वाचा गोलंदाज. आणि इथं मात्र फलंदाज सचिन नाईक परतल्यानंतर इट कॅन बी अ क्रंच पॉइंट फॉर मचिंद्र स्मृती दारावे. सचिन बाद झाल्यानंतर मात्र इक्वेशन येऊन ठेपलंय. 9 चेंडू आणि 25 धावा. 9 चेंडू 25 धावा. आता मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास हाय झाला असेल कारण सचिन नाईक सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र त्याने परतावून लावलंय. क्लीन बोल्ड केलं. ह्यानंतर मात्र जर का बघितलं गेलं तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 25 धावा. या चेंडूला मात्र सॉफ्ट हँड स्ट्रोक. इथं मात्र प्रयत्न झाला होता. मिस्टेक करतोय. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मात्र चुकीला माफी नसेल. ही चूक आणि भावेश सारख्या फलंदाजाला मात्र एक संधी मिळाली. ते संधीचं सोनं तो करेल काय. गेले कित्येक सामने आपण पाहिलेत. जेव्हा जेव्हा फलंदाजांना संधी मिळते नक्कीच प्रयत्न तर झालाच पाहिजे. संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर येत आहेत फलंदाज सिद्धेश. या वेळेला मात्र पुन्हा एकदा यष्ट्या. बेल्स डिसलॉज केल्या गेल्या. मगाशी सचिन बॅक टू बॅक सिद्धेश. स्वतः जलदगती गोलंदाज आहेत परंतु त्यांच्याकडे खूप चांगली फलंदाजी देखील आहे. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. आता मात्र इक्वेशन येऊन ठेपलं. थोडंसं कठीण झालंय. नाव गोलंदाज सचिन जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. विकीसाठी मात्र माइंडसेट असायला पाहिजे. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. शेवटचा चेंडू या वेळेला लॉफ्ट केलाय. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण आहे. चेंडूपर्यंत जोपर्यंत चेंडू फेकतील तोपर्यंत ही 1 धाव मिळेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 6 चेंडू 23 धावा. थोडीशी रणनीती आखली जाईल. विकी आणि भावेश या दोन्ही फलंदाजांमध्ये रणनीती आपल्याला पाहायला मिळेल डेनिस 11 नेरूळ या संघाकडे. कारण नेरूळ संघाला मात्र नक्कीच जर का या धावा डिफेन्स करायच्या असतील तर मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. वाईड यॉर्कर चेंडू गुड लेंथवर चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. आणि जर का या धावा मात्र चेस करायच्या असतील तर मात्र मोठे फटके यायलाच पाहिजे. तुमच्याकडे मात्र पर्याय उरलेला नाही आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा म्हणजे अगदी मी म्हणेन 4 षटकार किंवा 5 चौकार आणि 3 धावा. विकी भुईर आणि त्याच्या समवेत नुकताच जोडलेला भावेश हे दोन्ही फलंदाजांकडे खूप चांगले पोटेन्शियल आहे. खूप चांगलं कॅलिबर आहे.
बोथ द बॅट्समन्स आर व्हेरी क्विक विथ द फीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील ठेवू शकतात. परंतु मोठे फटक्यांची आता गरज असताना कोण येतो गोलंदाजीसाठी? ते स्वतः कर्णधार, ज्यानं मात्र ही रिस्पॉन्सिबिलिटी उचलली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावा असं समीकरण असताना कॅप्टन येतोय गोलंदाजी मार्कवर. ही सपोज टू लीड फ्रॉम द फ्रंट आणि भूमिका खूप चांगली बजावली मगाशी. बॅटिंग ऑर्डर खूप चांगली झाली, फलंदाजी खूप चांगली साकारली. फलंदाजी साकारल्यानंतर मात्र ज्या धावा 52 धावा ज्या काढल्या होत्या, 53 धावांचे जे टार्गेट सेट केलं, त्यानंतर मात्र गोलंदाजी देखील खूप चांगली झाली आहे. शेवटचं समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 6 बॉल टू गो, 23 रन्स मोर टू विन. पहिला चेंडू, या चेंडूला मात्र कोणत्याही प्रकारची माफी नसेल. गॉट द ट्रीटमेंट, सेंट ओव्हर दी लॉंग ऑन रिजन फॉर अ 6. आणि हा संघर्षमय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कठीण परिस्थितीमध्ये धुवाधार संघर्षमय षटकार. विकी भोईर मगाशी उल्लेख झाला होता, याच्या मनगडामध्ये देखील ताकद आहे. बॅकलिक खूप चांगली आहे. तन्वी 11 कोपरकिरणे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी क्विक यायचंय. आणि आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. ओव्हरपिच चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक आहे. या चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचलाय फलंदाज. क्षेत्ररक्षक चूक करतोय. 2 धावा मिळतील. 4 चेंडू आणि 15 धावा. चार चेंडू 15 धावा. 15 धावा 4 चेंडू. विकी भोईर, ज्यानं नवी मुंबईची ओळख, धारावे गावची ओळख संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दिली, तो विकी भोईर, ज्यानं मात्र आपला प्रवास सिग्नेचरवरनं चालू केलाय. ऑटोग्राफपर्यंत पोहोचण्याची त्याची तयारी आहे. जिद्द, चिकाटी, साहस, त्याच्यामध्ये धाडस आपल्याला पाहायला मिळतंय. विकी भोईर ऑन स्ट्राईक. या वेळेला फुल टॉस चेंडू. इट्स गॉन अप हाय इन द एअर अँड इट्स गॉन अप ओव्हर द स्ट्रेट लॉंग ऑन रिजन फॉर अ 6. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. सहकारी मात्र थोडेसे नाराज असतील कर्णधारावर, कारण अंडर प्रेशर जी फलंदाजी होते, अंडर प्रेशर जी गोलंदाजी होते, परंतु इथे सरस ठरतोय तो विकी. मगाशी उल्लेख झाला, ज्याच्या मनगडामध्ये ताकद आहे तो ताकद दाखवतोय. 2 षटकार आणि 2 षटकारानं सामन्यातलं चित्र मात्र त्यांनी पूर्णपणे सेट केलंय. नाव 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज. 9 more runs to win from limited 3 balls to go. हे 3 चेंडू ठरवतील आपला सामन्यातील चित्र. हे 3 चेंडू ठरवतील ही स्पर्धेमधील आपलं स्थान. डेनिस 11 नेरूल संघ आणि त्यांच्या विरोधात मच्छिंद्र स्मृती धारावे आज या मैदानावर खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या अंतिम अखेर निर्वाणीच्या फायनलचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावा असं समीकरण असताना मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. प्रदीप ओव्हर पिच चेंडू. नो नो नो, या चेंडूला माफी नसेल. पिक केलाय, जज केलाय, सरळ सेंट केलाय. जागेवरच स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. काय कॉन्फिडन्स आहे पहा, काय फलंदाजी साकारली आहे. 2 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू, 3 षटकार लगावलेत. काय फलंदाजी साकारली. 6 चेंडूमध्ये धावा हव्या होत्या त्या 23. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डबल, त्यानंतर षटकार, त्यानंतर षटकार. सामना खुला केलाय. नाव मोमेंटम शिफ्ट टू मच्छिंद्र स्मृती धारावे आणि प्रेशर शिफ्टेड टुवर्ड्स
डेनिस 11 नेरुल. मी विनंती करेन लगेचच सामना सुरू ठेवायचा आहे. यानंतर मात्र मी विनंती करेन तन्वी 11 कोपरखर्णे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन चेंडू 3 धावा. सामना मात्र सोपा केलाय. समोर आहेत फलंदाज विकी भोईर. काय सामना सजवलाय पहा. 6 चेंडूमध्ये 23 धावा कुठे आणि 2 चेंडूमध्ये 3 धावा कुठे. मॅन विथ हाय कॉन्फिडन्स. या चेंडूला मात्र जोरखस लगावलाय. 1 बाउंड स्ट्रेट टू फिल्डर्स हँड. दुसरे धाव चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण करतील भावेश आणि विकी. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र तुम्हाला फक्त धावांची गरज असेल ती फक्त आणि फक्त एक. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेमध्ये वापरला गेलाय. म्हणूनच एक चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. रोमांचक रोमांचक उत्साहवर्धक उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतोय. हृदयाची धडधड हृदयाची धडकन वाढवण्याचा हा मात्र नक्कीच प्रयत्न दोन्ही संघाच्या वतीने केला जातोय. प्रेक्षकांची मने जिंकण्याचा कार्य केलं गेलंय ते म्हणजे विकी भोईर याच्याकडनं. 6-2 6-6-2 या षटकामध्ये धावा हव्या होत्या. 6 चेंडूमध्ये 23 आणि सामना मात्र येऊन ठेपलाय. जस्ट 1 to win, 1 ball to go, 1 to win. धारावे संघाचा विकी भोईर आणि विकी भोईरला जबरदस्त संधी आहे. विजयाचा ध्वज हातात घेऊन मिरवायची संधी. एक चेंडू आणि एक धाव आणि समोर ही धाव डिफेन्स करण्यासाठी मात्र स्वतः कर्णधार. समोर आहेत धारावे संघाचे कर्णधार विकी भोईर आणि त्याच्या प्रतिस्पर्धी समोर आहेत डेनिस 11 संघाचे कर्णधार प्रदीप. प्रदीप टू विकी, विकी टू प्रदीप. कॅप्टन अगेन्स्ट कॅप्टन. एक धाव आणि जिंकण्यासाठी एक चेंडू असेल. एक चेंडू एक धाव, एक धाव एक चेंडू. काय सामना रंगलाय. गुणवान खेळाडूचं लक्षण काय असतं तर एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विकी भोईर. चांगल्या चेंडूला मात्र षटकारासाठी भिरकावून दिलं कारण गरज होती पहिल्यांदा आणि त्यानंतर मात्र जो चौथा चेंडू फेकला, 5वा चेंडू जो फेकला फ्लोर लेनचा, त्या चेंडूला मात्र सन्मान दिला. 2 धावा काढल्या गेल्या. कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता मात्र पेशन्स ठेवलं, टेम्परमेंट ठेवलं आणि टेम्परमेंटच्या जोरावर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये शिरकाव केलं जातंय. नाव मच्छिंद्र स्मृती धारावे संघ. जस्ट 1 to win. एक चेंडू असेल आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज. नॉन स्ट्रायकर एंडवर भावेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर आहेत. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ दे सामन्यासाठी. 1 ball to go, 1 to win, 1 to win, 1 to go. Mr. Pradeep onto the bowling mark. Mr. Vicky is on strike against Pradeep. या वेळेला मात्र चेंडू सरळ सोडून दिला होता. नक्कीच वाईटची अपील केली गेली परंतु पंच या चेंडूला मात्र नक्कीच निर्धाव घोषित करतायत. डॉट बॉल इथं पाहायला मिळेल. इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. इथे मात्र नक्कीच काय झालंय, काय घडतंय, काय बिघडतंय या सामन्यामध्ये चित्र पालटलं गेलं. विकी भोईर यांचा मात्र नक्कीच मी म्हणेन थोडंसं का होईना परंतु पंच आमचे ऑफिशियल आहेत आणि ऑफिशियल पंचांवर दडपण आणण्याचा थोडासा का प्रयत्न होईल परंतु मी म्हणेन धारावे संघ मात्र इथं पराभूत होतोय. संघर्षमय सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर एका धावीची गरज असताना मात्र नक्कीच चेंडू सरळ सोडून दिला होता वाईट साडी आणि विजयी होतोय तो म्हणजे डेनिस 11 नेरुल हा संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.